गेल्या 103 दशकांपासून नाशिक शहरामध्ये चालत आलेली परंपरा म्हणजेच वसंत व्याख्यानमाला. या वसंत व्याख्यानमालेमध्ये निरोगी जीवनाचा मूलमंत्र हा विशेष कार्यक्रम नाशिकचे डॉक्टर संजय दुर्जळ हस्तिरोग तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी या व्याख्यानाला आपली हजेरी लावली. आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचा आपण विचार करत नाही. माझे अनेक पेशंट्स मला विचारतात की सर मी काय खाल्लं पाहिजे, की माझ्यासाठी योग्य आहार काय आहे. तर मी त्यांना एकाच वाक्यामध्ये सांगतो, ज्या गोष्टी तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी खाऊ घातलेल्या आहेत ना, तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. कारण ते इतक्या वर्षांपासून तुम्ही ते पचवत आलेला आहात, त्याची टेस्ट तुम्हाला डेव्हलप झालेली आहे, ते डायजेस्ट करण्याची कॅपॅबिलिटी तुमच्या शरीरामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तेच अन्न तुमच्यासाठी बेस्ट अन्न आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही खाल्लं तर कदाचित त्याच्यामध्ये अजीर्ण होतं, अपचन होतं, ॲसिडिटी होते आणि अनेक पचनाच्या व्याधी तुम्हाला लागतात. हल्ली आपण बघतोय फास्ट फूडचा जमाना आहे. सरांनी आत्ता जस्ट सांगितलं 2020चा जमाना आहे. पटकन गेलं, काहीतरी खाल्लं, एखादा वडापाव, एखादा समोसा आणि आपण तात्पुरती ती भूक मिटवतो. परंतु खरोखर आपल्याला ते शरीराला योग्य आहे का? फक्त गरज म्हणून आपण खातो. मग ते जगण्यासाठी खायचं की खाण्यासाठी जगायचं, हा पण एक प्रश्न आहे. तर जगायचं आहे म्हणून खायचं आहे, आणि जे खायचं आहे ते दीर्घकाळापर्यंत आपण हे शरीर कसं टिकवू शकतो, या दृष्टीने जे अन्न योग्य आहे तेच अन्न खाल्लं पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण या जगाच्या ह्या भागामध्ये राहतो. इथे आपल्याला डाळी, धान्य, कडधान्य, फळभाज्या हे आपलं स्टेपल डाएट आहे आणि आपण हेच खाल्लं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर आपण इटालियन पास्ता, ते रशियन सलाड्स आणि पिझ्झा वगैरे जर खाल्लं तर कदाचित ते पचवण्यासाठी आपलं शरीर बनलेलं नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये असं कोणी जर खात असेल तर त्यांना ही सूचना द्या की आपलं शरीर, आपलं जेनेटिक्स या पद्धतीने बनलेलं आहे की आपल्याला हे धान्य, कडधान्य, फळभाज्या आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पालेभाज्या, ह्या पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणून आपण हेच खाल्लं पाहिजे. हा कधीतरी एक चव म्हणून, एक चेंज म्हणून तुम्ही खाऊ शकता, परंतु खूप जास्त नाही. तसं शरीर चालवण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसं हे शरीर दीर्घकालीन टिकवण्यासाठी या शरीराला व्यायामाची गरज आहे. एक व्यायाम करणं इतकं आवश्यक आहे, कारण ते सुदृढ ठेवणं, तर ते योग्य पद्धतीने ते चालत राहिलं पाहिजे, ते कार्यक्षम राहिलं पाहिजे, याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही एक डॉक्टर म्हणून एखाद्या आमच्या पेशंटला सांगतो की सर तुम्ही रोज व्यायाम करा, किंवा एक अर्धा तास, पाऊण तास, आणि आम्हाला उत्तर मिळतं की सर वेळच नाही आहे. मला त्यांना प्रश्न पडतो की तो वेळ नाही आणि स्वतःसाठी वेळ नाही, स्वतःच्या शरीरासाठी जर वेळ नाही तर मग जगता कशाला? तर किमान तुम्ही रोज एक अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आठवड्यातून 3 ते 6 तास मिनिमम, कमीत कमी तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम करण्यासाठी तुम्ही काढलाच पाहिजे. 168 तासापैकी जर तुम्हाला 6 तास व्यायाम करायचा आहे तर उर्वरित 162 तास तुमचे एकदम ऊर्जावर्धक जातात, एनर्जेटिक जातात, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवन जगू शकता. हे शरीर तुमचं साथ देतं. मग व्यायाम करायचा कशासाठी करायचा, त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, म्हणजे बायोलॉजिकली सुद्धा आणि शास्त्रीय दृष्टीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता, म्हणजे साधा चालण्याचा व्यायाम असेल किंवा जॉगिंगचा व्यायाम असेल किंवा कुठलाही व्यायाम करतात, तर शरीरामध्ये काही प्रथिनं, काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात. विशेष करून मेंदूमध्ये काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात. प्रोस्टाग्लॅंडिन असेल, सेरोटोनिन आहे, किंवा इतर काही हॉर्मोन्स आहेत जे शरीराला, म्हणजे मेंदूला उत्तेजन देतात आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर उत्तेजित राहतं. तर शरीर सकाळी तुम्ही अर्धा तास त्यासाठी जर दिला तर तुम्ही अनुभवाल की तुमचा पूर्ण दिवस एकदम एनर्जेटिक जातो. याच्यासाठी व्यायाम करायचा आहे. मग नेमका काय व्यायाम करायचा आहे? तुम्ही काही पण करू शकता. व्यायाम करण्यासाठी साधा मॉर्निंग वॉक तुम्ही करू शकता, जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता, स्विमिंग आहे, योगा आहे,
असे अनेक प्रकारचे व्यायाम आहे. खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता. कुठल्याही प्रकारचा व्यायाम, कुठल्याही प्रकारचं शारीरिक कष्ट काम नाही. शारीरिक कष्ट म्हणजे काम नाही, परंतु व्यायाम हा वेगळा आहे आणि दैनंदिन कामकाजासाठी जे तुम्ही काम करता तो व्यायाम नाही. ते एक्झर्शन आहे. आपल्याला एक्सरसाइज करायची आहे, याच्यामध्ये फरक आहे. ओके, तर हे एक्सरसाइज कशासाठी करायची आहे याच्यामधून आपल्याला 3 गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक तर आपल्या स्वतःचा स्टॅमिना वाढवायचा आहे, म्हणजे एन्ड्युरन्स वाढवायचा आहे, की आपली ही क्षमता आहे शरीराची व्यायाम करण्याची किंवा काम करण्याची जी क्षमता आहे ही वाढली पाहिजे. आपल्या स्टॅमिनाची ताकद वाढली पाहिजे, असे व्यायाम करायचे आहे. आणि शरीराची लवचिकता वाढली पाहिजे. या 3 गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचे. मग ते तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्यासाठी उपलब्ध असलेले व्यायाम हे तुम्ही काहीही करू शकता. यापैकी कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.